निशिताच मसाले रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे. आज बनवणार आहोत आपण काजू कोकोनट शेक. त्यासाठी लागणारं साहित्य पाहूयात. तर ही साखर घेतलेली आहे आपण 3 चमचे. व्हॅनिला इसेन्स घेतलेला आहे आपण इथे. हे केशर घेतलेलं आहे. फ्रेश क्रीम घेतलेली आहे. हे पिस्ता आणि काजूचे तुकडे आहेत. काजू आपण अर्धी वाटी ही भिजवून घेतलेली आहे. नारळाचं पाणी आहे आणि हे ओल्या नारळाचे तुकडे हे असे आपण कापून घेतलेले आहेत. आणि ते आता आपण हे सर्व साहित्य मिक्सर मधून बारीक करून घ्यायचे आहे. आणि गरज वाटली तर आपण हे नारळ पाणी एक्स्ट्राचं त्यामध्ये घालून घेणार आहोत. आणि थोडस बर्फ. तर आता आपण मिक्सर मध्ये हे सर्व ग्राइंड करून घ्यायचं आहे. आता आपण मिक्सर मधून ह्या वस्तू घालून घ्यायच्या आहेत. भिजवलेले हे काजू ते घालून घ्यायचे आहे. त्यानंतर ओल्या नारळाचं म्हणजे शहाळ्याचं हे असे काप करून घेतलेले आहेत आपण. मलई असेल शहाळ्याचं तरी चालतं, तर तेही घालून घ्यायचे आहे आपण. त्यानंतर आपण साखर घालून घेणार आहोत. ही 2 चमचे साखर घालून घ्यायची आहे. त्यानंतर आपण फ्रेश क्रीम घालून घ्यायची आहे. आणि त्यानंतर व्हॅनिला इसेन्स. आणि हे नारळाचं पाणी किंवा शहाळ्याचं पाणी हेही घालून घ्यायचं आहे. जेवढं लागेल त्या प्रमाणात थोडं 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 आपण हे मिक्सर मध्ये घालून घ्यायचं आहे ना, ग्राइंड करायचं. तर आता आपण हे सर्व मिश्रण हे मिक्सर मधून आपण ग्राइंड करून घेतलेलं आहे. शेक आपला कोकोनट आणि काजूचा शेक हा तयार झालेला आहे. निशिताच मसाले रेसिपी या चॅनलला तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. आता त्यामध्ये आपण थोडं बर्फ घालून घेऊयात. बर्फाचे तुकडे घालून घेऊयात. खूप स्मूथ असा आपला मिल्कशेक तयार झालेला आहे. आता त्याला गार्निश करायचं आहे. तर आपण प्रथम केशर आणि त्यावर पिस्ता अशा पद्धतीने गार्निश करून घेऊया. पाहू शकता किती सुंदर झालेला आहे. असं आपला कोकोनट काजू शेक तयार झालेला आहे. नक्की करून बघा. पुन्हा भेटू अशा नवीन रेसिपी मध्ये. मस्त खा, हेल्दी राहा. असा हा आपला काजू कोकोनट शेक रेडी आहे.